हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर सर्वात आधी सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या परिवाराकडून। हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली। तर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून। आणि अर्धी फॅमिली आमची तिकडे आहे, तर आम्ही चाललो त्यांच्याकडे। तुम्हाला जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मी होळीला यावर्षी तिकडे जाणार। 3 वर्ष झाले ना आपल्याला येऊन। 3 वर्ष झाले। तर 3 वर्ष आम्ही इथे एकटेच होळी खेळली, म्हणजे इथे कोणी होळी पेटवतही नाही, काही नाही। आणि जास्त करून सर्वजण आपापल्या गावी चालले जातात, पण आम्हाला जायला भेटत नव्हतं, पण आता जायला मिळते। तर मी म्हटलं यांना चला आपण यावर्षी काही पण झालं तरी होळीला जाऊ, कारण आमच्या तिथे खूप 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 जास्त मजा येते होळीला। आणि तसंही फॅमिलीसोबत सण वगैरे करायचे असले तर मजाच येते। तर आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटते। झालेलं आहे आमचं सर्व पॅकिंग वगैरे सर्व झालं, बॅग पण पॅक केली आणि माझे जे कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे होते ते सुद्धा घेतलेले आहे मी। आणि ते शान्वी पण रेडी आहे। शान्वीला थोडं बरं नाही आहे, त्यामुळे आराम करशील ना शानू, कलर नाही खेळायचा। आणि पूर्ण आमचे तिथे मोहल्ल्यातले पण सर्वजण खूप मस्त सर्वजण एन्जॉय करतात। कोणचा पण सण असो, नवरात्री हे ते सर्वच आहे, मोहल्ल्यातले सर्वजण मिळून छान एन्जॉय करतात। तर चला आता तुम्हाला पण दाखवणार, तुमच्यासोबत पण शेअर करणार मी सर्व काही। तर 12 वाजले बापरे, भरपूर वेळ झाला। आमच्या पिल्लूचा फोटोशूट पण करायचा आहे। तर चला मी तुम्हाला नंतर भेटते। आता तिथे गेल्यानंतर डायरेक्ट भेटणार बहुतेक। बाय बाय, बाय बाय नाही, पुन्हा भेटू। बाबू काऊन रडत आहे? अरे हो ना, तो काऊन रडू राहिला पण? काऊन रडत आहे रे? काऊन रडत आहे तो? वा रे वा, काऊन रे? ओ मा पिल्लू, सोनू, काऊन मा? काय झालं मा माझ्या पिल्लूला? काय झालं रे? दुखत आहे? काऊन दुखते मग? येते का मग माझ्याजवळ? येते माझ्याजवळ? अरे बापा, हास्य आलं, हास्य। मी घेऊ का तुला? मी घेऊ? ये माझ्याजवळ, ये। पिलू 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 रडत आहे ग नानू दीदी। तर पोचलो आम्ही घरी, आणि आल्या आल्या आमचा समर्थ रडत होता खूप जास्त। त्याची मान दुखत होती म्हणून त्याची आई त्याला तेल लावून देत होती, पण तो रडत होता, खूप खूप जास्त रडत होता। मग मी डायरेक्ट अंदर आली, काहून काय झालं, म्हणजे असंही वाटते ना, न रडणारे पोरं रडत असले तर। तर आता त्याला आम्ही त्या दिवशी ना याचे कान टोचले। मी मागच्या वेळेस जेव्हा आली होती ना, तेव्हा मी ते शूट नाही करू शकली, हॉस्पिटलमध्येच टोचले याचे कान। पण त्याचं एक साईडचं जे आहे ते एका कडावरच होतं ना तो, त्यामुळे एक साईडचं जे आहे ते कान असं थोडंसं म्हणजे बसलं नाही, ते व्यवस्थित नाही झालं ते कान, त्याचा बहुतेक दुखून राहिला। त्यामुळे आता त्याला तेल लावून दिलं आणि आमच्या पिल्लूला पाणी पाजलं। आता उन्हाळा लागलेला आहे, तर आता झाला तो 6 महिन्याचा, त्याला कंप्लीटच होते। तर त्याला पाणी सुरू केलं, कारण उन्हाळा लागल्यामुळे घसा वगैरे खूप कोरडावून जाते, त्यामुळे पाणी पाजलं। आता पिल्लूला झोपून देतो, आणि ही दीदी याला डसली म्हणते गालाला। आता पिल्लूला जेव्हा दात येईल ना, तेव्हा मी त्याला सांगेन ना, नानू मस्त डस म्हणून तुला। क्या तू डसली ना समर्थच्या गालाला? हे बघा कसा रेड आलेला आहे इथं गाल, बघा इथे डसलेली आहे ते सोनूच्या माझ्या गालाला। ते चला आता मी झोपतो म्हणा मी, आणि नंतर भेटू। त्याचा फोटोशूट पण करायचा आहे, पण त्याचं काही मला समजून नाही राहिलं, त्याचं दुखून राहिलं आणि त्यामुळे रडून राहिला तो। बघू काय होते तर। चला माझा ब्लॉग नाही आज काय म्हणते, कुक हे आहे का आजचे कुक हे आहे का म्हटलं? ओ हळद कशाला टाकली?
अरे देवा, ते डेंजर करते. हो करा. अंडे वे का ते उकळून हळद गिळत टाकून. प्रॉपर हायजिनिक कुक आहे आमचे. छान करतात ते पण, मला आवडते. बिर्याणी मस्त होते आहे ना. बिर्याणी मस्त होते. बिर्याणी छान करते. बिर्याणी करायची का? हां, बिर्याणी करायचं का? हो, मस्त बढिया की बिर्याणी करू आपण. चालू द्या तुमचं. आणि तुम्हाला काय काय सामग्री लागते ते आधीच घेऊन या, नाहीतर तुम्ही इकडे मसाला होत राहील आणि तिकडे तुम्ही सामान आणण्यासाठी जा. खूप मोठा कार्टून झाला आहे. झोपाचं नाव नाही घेऊन राहिला. मस्त पाळण्यातच असा 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 होता. त्याची झोप बरोबर आहे का? दिवसात झोप कमी होतं, झोपूनच ठेवून का त्याला. झोप बाबू, झोप झोप झोप, तू झोपूनच राहत जा. हो, असं त्याच्या काकूजवळ नाही का असं सेम कशी करते मग सारू दीदी? तुम्ही दोघं जण आजच्या जेवणामध्ये काय बनवणार? मेनू काय आहे आज? आजच्या जेवणाचा मेनू आहे पालक पनीर. हो, पालक पनीर, मुंगा उडदाचे वडे, हो, वरण भात, आंब्याची कढी ठेवू शकते मस्त. आणि अजून काय पापड वगैरे हे ते. पुरणाची पोळी आहे. नाही, पुरणाची पोळी नाही, पण तू श्रीखंड म्हणत होती म्हणून श्रीखंडचा चक्का पुरणाची पोळी मीच कॅन्सल करायला लावली. ऐक ना, काय म्हणलं पुरणाची पोळी. तशी तर होळी पुरणाची पोळी असते, पण आम्ही जाऊ द्या काहीतरी डिफरंट करणार आहोत. काहीतरी डिफरंट नाही, नेहमीच करत असतो, पण सणाच्या दिवशी काहीतरी वेगळं. तशी आज भाजी कोण बनवणार आहे? भाजी तशी आता मी पनीर फ्राय करून ठेवणार आहे, पण मी भाजी तशी हेच करणार आहे आमचे. हो, त्यांच्या हातची पालक पनीर खूप छान होते. तर तुमची लहानवाली ननदबाई आलेली आहे. हो, आमची लहान ननदबाई आली आहे. तुमची काही फरमाईश, तुम्हाला काय हवं? आणि ती पण शुभम भाऊला खूपच भेटतात. या आमच्या मावशी आहे. पनीर आहे का? ती आमच्या मावशी आहे. तुम्हाला खूप दिवसांनी पहिल्यांदाच दिसत असणार. तर आम्हीच त्यांना म्हटलं या मावशी होळीला इकडे आमच्यासोबत मस्त एन्जॉय करायला. त्यांच्या मुलाच्या हातची भाजी करणार त्या एवढ्या दिवसानंतर. मी तुम्हाला फक्त पनीर फ्राय करून देते, तुम्ही बाकी करून करा. कारण की कसं आहे, आमचा सराडा नाही का असा नाही चालत. आमचा सराडा असा चालत असतो. सांडवत उडवत सर्वीकडे. आहे आमचे मास्टर शेफ. आता इथे भाजी करणार ते. मी फक्त यात माझा वाटा एवढाच आहे की मी यात फक्त पनीर तळून दिलं. काय काय टाकलं तुम्ही यात आम्हाला सांगा ना. कशी बनवता तुम्ही भाजी? कांदे टमाटे जिरं. कांदे टमाटे जिरं. मसाले टाकतात आता भाजीमध्ये. हे डब्बा इकडे काय हातात घ्या डब्बा. धने पावडर. हे काय धने? इथे सासा सुना बसलेल्या आहे श्रीखंड करायसाठी. सासूबाई पकडू लागून राहिल्या का? झाला आहे पालक पनीर तयार. पण पसारा बघा कसा करून ठेवलेला आहे. असा पसारा करून ठेवते बघा. गॅसवर बघा किती उडवून ठेवलं. बापरे, आई त्याच्यासाठीच रागवत आहे त्यांना. किती उडून ठेवला हो तुम्ही? तर झाला आहे आमचा स्वयंपाक इथे रेडी. आता काय काय केलं काय काय नाही ते आता ताटात जेव्हा आम्ही सजवू तेव्हाच तुम्हाला दाखवू. कारण आता ते एकावर एक असं रचलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी काही काढणार नाही ते. आणि ते झाडझूड पोचा चालू आहे. आम्हाला पोछा मारल्याशिवाय करमत नाही. आणि ते ठोकपिटीचा आवाज येत आहे ना, इथे बघा कूलर लावत आहे. यांना बिलकुल होत नाही.
कूलरशिवाय म्हणजे तिकडे कूलर नाही, पण आमच्या तेवढं काही कूलरचं म्हणजे जाणवत नाही, काही तेवढी आवश्यकता म्हणून काही वाटत नाही. ते सुरू झालेलं आहे. आणि आमचा कूलर जेव्हा रेडी होईल ना, मी तुम्हाला दाखवीन कसा कूलर लावलेला आहे. तर कमी जागेत कसा कूलर, त्यांनी दिमाग बघा किती चालते माझ्या मिस्टरांचा. रेडी करीन. जाऊ का मी तिकडे? जाऊ शकते? ह्या पोछाला यांच्याशिवाय कोणीच हात लावू शकत नाही. स्पेशलिस्ट आहे. आणि आमच्या गुड्डू रडत होता आतापर्यंत, समजतच नव्हतं का बरं रडत आहे म्हणून. त्याला लागली होती भूक, आहे ना बिल्लू? भूक लागली होती. तसं नाही आहे. तुम्ही पकोडे खाल्ले ना, त्याला काही भेटले नाही म्हणून रडत होता तो. आता भेटले बिल्लू. कसे झाले मग पकोडे? कसे झाले? कसे पकोडे झाले? पकोडे आमच्या जेवणापर्यंत राहते की नाही काही गॅरंटी नाही. झाडूवाल्या बाईला सांगा. आणि आमच्या सासूबाई एवढे किती कामं केले, कामं करून करून ड्रेस ढिला होऊन गेला. हे बा पुसते त्या, त्यांच्या नजरेतून हे जाईल. झालं मग ड्रेस ढिले झाले, काम करू करू. सुना एवढ्या कामं करायला लावतात तुम्हाला. काय रे पिल्लू, काय म्हणणं आहे तुझं? तुला काही बोलायचं आहे का? बोल. काय बोलायचं आहे तुला? बोल. अरे किती वाली बापरे, हे तर म्हणजे हेच झालं. उद्या हे न्यूजवरच येते काय? पोचाला हात लाव दिला. झाडझूड काही पटली नाही. झाडझूडवाली चेंज झाली. झाडझूडवाली पोछावाली झाली, पोछावाली झाडझूडवाली झाली. पोछा मारत आहे ते. आणि इथे पेटत असते होळी. तर इथं मुलांची इथे तयारी चालू आहे होळी पेटवायची. हा, सर्वच जण अरे इथे जाते, ते सोपी जाते. भांडी नाही भरत ना, काही नाही. हो, फक्त कांदा बाजूला शिजवतो तडका पॅन मध्ये बस. आणि त्याच्यात तिखट मीठ आणि तडका देऊन द्यायचा. म्हणजे स्वतः भांडी नाही होत, वेळ लागत करायला. दाखवतो यांचं मॅनेजमेंट कसं काय. आमचा कूलर आहे नवीन प्रकारचा, बिलकुल म्हणजे किती दिमाग लावला यासाठी. बघा हे इकडे पण स्पेस आहे, इकडे पण स्पेस आहे. ॲक्च्युली हा पूर्ण जो कूलर आहे खिडकीत लावलेला आहे. आणि या पूर्ण कूलरच्या टाट्या ज्या आहे त्या इथे पूर्ण अशा उभ्या करून ठेवल्या आहे. म्हणजे पूर्ण खिडकी जेवढी आहे त्याच्या भोवताला असं उभं करून ठेवलेलं आहे. आणि हा स्पेशल त्यांनी हे केला होता टप यासाठी. बघा. आणि आमच्या इथे ज्या वर्षी हा कूलर लावला होता त्या वर्षी एवढे जण आले होते बघायसाठी. जास्त गरम होते देवडीमध्ये. आमच्या जाऊबाई व्हिडिओ पाहत आहे. माझा जो गांजराचा हलवाचा व्हिडिओ आहे तो पाहत आहे. तर त्यामध्ये आमचे हिचा नवरा मस्त आहे म्हणते, आमचे नवरे काही देत नाही म्हणते बनवून. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट्स वगैरे करत जा. कमेंट्स मी तुला तिकडनं आलेले बघत असते. हां, त्या कमेंट चांगल्या करत जा बरं. माझ्या जाऊबाई लक्ष ठेवते बरं कमेंट्सवर. कोण काय म्हणत आहे. ताट काढून तयार आहे, आईनेच काढून ठेवलं. आणि मी ते नैवेद्य काढून घेतले. आता मी पटकन तयारी करते. साडी आणली आहे, साडी घालते थोड्या वेळासाठी. गरमी आहे त्याच्यामुळे ना. तुम्ही इकडे यानच नाही. कुठे आहे आण नाही? कुठे यानच नाही आता. कुठे? हॉलमध्ये नाही, इकडं बेडरूम मध्येच बसून.
एवढा कापूर पेटवला का ग गौरी? हातात घेतली तर अरे एक नारळ टाकून दे त्याच्यात, एक नारळ फोडतो. अक्षय दादा शिवा, नारळ टाकलं का? अक्षय दादा शिवा समर्थ दुरून सोळी बघत आहे. उद्या उद्या मावशी कंट्रोल. ते तिकडच फोन झालं ते आमचा पूजा केली. ज्ञानू कुठे गेली? ज्ञानू ज्ञानूला कलर लावायचा आहे. हॅपी होली. मला लावली पहिली दे तू मला लावली. तिथे काकू वॉटर काय जोईने मला सांगा, तुम्ही फुगे केव्हा फुगवून ठेवले? दिवाळी नाही आहे, होली आहे. साडी अनाथबाई ओली करते, मी अशी उचली आणि टाक्यात टाकून देईन. तरी पण उचलते मी. पनीर, आंब्याची कढी, वरण, श्रीखंड, पोळी पोळी भात. तर आताच आई आम्हाला म्हटल्या की तुम्ही पुऱ्या करणार होत्या, काय झालं? मग माझ्या लक्षात आलं, अरे पुऱ्या तर राहिल्या. आणि भजे वजे सगळं जे आहे ते आम्ही आधीच खाऊन घेतलं, काही राहिलेलं नाही, ताटापर्यंत काही पोचलेलं नाही आहे. तर सर्वजण आता इथे बसत आहे जेवण करायसाठी. आई बसा नाही. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. दादा नाही आहे, दादा ड्युटीवर गेलेले आहे. आणि आमच्या पिल्लू तिथे खेळत आहे मस्त छान. सोनू बापरे, एवढा कलर लावलाय. मी चेहरा वगैरे काही धुतला नाही, कारण सर्वांना भूक लागल्या होत्या. तर पहिले सर्वात आधी वाढून घेतलं, जेवण केलं छान मस्त. आणि तशीच बाबूला उचललं, म्हणजे समर्थला.
समर्थाला उचलला आणि इकडे येऊन बसली. मस्त कूलर लावला थंड थंड आणि आम्ही तिघंजणं बसलो आहो मस्त त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत आहोत. त्या दोघीजणी आहेत तिकडे समोर खेळत, कारण त्यांना असं बसणं एका जागी बसून राहणं त्यांना काही जमत नाही. तर आजचा माझा हा व्हिडिओ होळी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू उद्या रंगपंचमीच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. तर पुन्हा एकदा सर्वांना हॅपी होली. बाय बाय.